आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज व इतर इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार दिनेश जी बुबन यांची मुलाखत घेतल्या असता त्यांनी त्यांची उमेदवारी प्रहार जनशक्ती पक्षद्वारे का घेतली, ऐका त्यांच्या जबानी। अमरावती जिल्ह्याच्या इतिहासामध्ये दोन घटना अशा घडल्या की कधीही राजकीय क्षेत्रामध्ये या घडत नसतात। पहिली घटना अशी घडली की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने गेल्या 23 तारखेला एक मेळावा नेमानी मध्ये घेण्यात आला आणि या मेळाव्यामध्ये कधी नव्हे असा शिवसेनेने एकमुखी ठराव केला की ही उमेदवारी शिवसेनेला आणि उमेदवार म्हणून दिनेश बुबन यांना देण्यात यावी। असा सामान्यतः कुठल्या पक्षाचा ठराव होत नसतो, त्याची एकी ही शिवसेनेची झाली। दुसरी घटना अशी झाली की अमरावती जिल्ह्याचा संबंध राजकीय क्षेत्र समजून घ्या, पक्ष वगैरे सर्व आले त्याच्यामध्ये, सर्व लहान मोठे पक्ष आणि संघटना यांनी एकमुखी ठराव केला। काही लोकांचं सांगू शकतो, काही लोकांचं सांगू शकत नाही। जशी जशी वेळ जाईल तशी जशी निवडणूक पुढे जाईल तसं तसं हे सर्व लोक समोर येतील आणि या राजकीय क्षेत्रातील साधारण नव्हे समजदार, चारित्र्य संपन्न आणि लोकलाज असलेले सर्व लोक ज्यांना जिल्ह्याचं देशाचं हित कशात आहे हे माहीत असलेल्या लोकांनी आणि समंत जनतेने किमान 25,000 लोकांचे मतं घेऊन प्रहार या पक्षाची निवड करण्यात आली आणि उमेदवार म्हणून दिनेश बुबन यांची निवड करण्यात आली। ही अमरावती जिल्ह्याच्या इतिहासातली ऐतिहासिक घटना ठरू शकते। याच्या इतिहासामध्ये नोंद होईल की जनतासुद्धा उमेदवार आणि पक्ष, राजकीय नेते या सगळ्यांना एकत्रित करू शकते आणि तशी परिस्थिती या जिल्ह्यावर आलेली आहे। आता ही उमेदवारी फक्त प्रहार या पक्षाची नाही आहे, ही सर्व पक्षीय सर्व जनतेची अशी उमेदवारी झालेली आहे आणि तशी वेळ जनतेवर आली आहे। जनतेच्या मनामध्ये बेचैनी होती, आता कसं होईल, आता कसं होईल। आणि ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी प्रतिक्रियाचे असे फोन आले की ज्या पक्षांकडून उमेदवारीची अपेक्षा नाही आहे, ज्या पक्षाकडून या प्रतिसाद सकारात्मक यावा अशी अपेक्षा नव्हती, त्या पक्षांचे सुद्धा लोक येऊन धन्यवाद भाऊ आपण उभे झाले। त्यावेळेस आम्ही निर्णय योग्य घेतला हे लक्षात आलं। यानंतर ही निवडणूक हळूहळू असं वाटत आहे आपण स्वयंस्फूर्तीने आल्या, मी आपल्याला बोलावलं, आपण स्वयंप्रेरणेने आलो। उद्या परवा जेव्हा नामांकन अर्ज दाखल करायचा आहे त्याही वेळेस आम्ही लोकांना आवाहन केलं स्वयंप्रेरणेनं स्वयंस्फूर्तीने या। हळूहळू ही निवडणूक नव्हे जन आंदोलन आहे असं चित्र आज निर्माण होत आहे। हा लोकांचा लढा झालेला आहे आणि निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे जन आंदोलन कुठंतरी फलिताकडे जाईल। या जन आंदोलनातून जनतेच्या पदरात काही चांगलं पडणार आहे अशी मला अपेक्षा आहे। आपल्या सगळ्यांच्या सहकार्याप्रती मी आभारी आहोत। धन्यवाद। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार गोटे।